पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल। तिरंगा चौक मिरज येथील गोरगरीब व्यावसायिक मिरज महापालिकेच्या रडारवर। मिरज महानगरपालिकेत अनेक वर्षे ठाण मांडून बसलेल्या स्मृती पाटील यांचा गरीब व्यावसायिकावरचा द्वेष उघड। मिरज मार्केट तिरंगा चौक परिसरात गेल्या 50 वर्षापासून पारंपरिक छोटे व्यवसाय करत असणारे गोरगरीब दुकानदारांवर महापालिका प्रशासनाने हिटलरशाही पद्धतीने व्यावसायिकांवर बुलडोझर चालविण्याची भाषा वापरून व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले आहे। यापूर्वी व्यावसायिकांशी कोणत्याही प्रकारचा संवाद साधण्याचा प्रयत्न न करता थेट दुकानांवर बुलडोझर चालवण्याची धमकी आयुक्त सत्यम गांधी यांनी स्थानिक व्यापाऱ्यांना दिली आहे। हे प्रशासन जनतेचे सेवक आहेत की सत्तेचा गैरवापर करणारे हुकुमशहा, असा संतप्त सवाल सध्या संपूर्ण मिरज शहरात विचारला जात आहे। आणि महानगरपालिका ज्या कोर्टाच्या आदेशाचा अहवाल देत आहेत त्यात अहवालामध्ये नमूद आहे की पारंपरिक व्यावसायिकांना पर्यायी जागा दिल्यानंतर स्थलांतर करण्यात यावे, परंतु महानगरपालिका असे न करता हुकुमशाही व दादागिरी पद्धतीने दमदाटी करीत आदेश देत आहे। सणासुदीच्या काळात गोरगरिबांच्या उपजीविकेचा आधार असलेली ही छोटी दुकाने कुठल्याही प्रकारे रहदारीला अडथळा ठरत नाही, तरी सुद्धा अतिक्रमणाच्या नावाखाली उद्ध्वस्त करण्याचे षडयंत्र रचले जात आहे। या कारवाईमुळे अनेक कुटुंबांच्या पोटावर लाथ मारली जाणार आहे। विशेष म्हणजे सांगलीचे उपायुक्त स्मृती पाटील मॅडम स्वतः आयुक्तांना गोरगरिबांची दुकाने दाखवत होत्या आणि त्यांच्याकडून ती तोडण्याची निर्देश देत होत्या। ही अत्यंत खेदजनक बाब आहे। महापालिका प्रशासनाने जर संवादाची भूमिका घेतली असती तर कदाचित योग्य तो तोडगा निघाला असता, मात्र ज्या पद्धतीने ही कारवाईची भाषा बोलत आहेत ती लोकशाहीला काळिमा फासणारी आहे। ही कारवाई थांबवून स्थानिक व्यापाऱ्यांची बाजू ऐकून घेण्यात यावे व त्यानंतर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी संतप्त व्यावसायिक व नागरिकांनी केली आहे। तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल साठी मुख्य संपादक सलीम भाई अता। दुकान भाड़े का दिया धंधा करा रोड पर धंधा बघा आज मी सोडतोय, उद्या सगळे